कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझ्या मागे महाराजांच्या एवढ्या मूर्ती बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर जसं मी इथे बघा, ही आपली जी महाराजांची मूर्ती आहे, तर ही जेव्हा मूर्ती माझ्याकडे आली होती तेव्हा मी तुम्हाला दाखवली होती. तर तशाच काही नवीन मूर्ती महाराजांच्या आज आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या महाराजांच्या मूर्ती हव्या असतात. कोणाच्या म्हणजे मनात कुठली काही संकल्पना असते सांगता येत नाही आणि तसे महाराज आपल्या घरी विराजमान व्हावेत ही सगळ्यांचीच इच्छा असते. आणि तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगू की आपण नामस्मरण तर करतो, म्हणजे वाचन करतो, नामस्मरण करतो, सगळं करतो, पण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादं स्वरूप असतं ना, तर त्या स्वरूपाकडे बघून आपलं मन आणखीन चांगल्या प्रकारे केंद्रित होत असतं. नाहीतर मग समजा फक्त तुमच्या डोक्यात काहीच अशी मूर्ती नाही आहे किंवा काही स्वरूप नाही आहे आणि तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करताय, तर 100% तुमचं मन इकडे तिकडे विचलित होत राहतं. आणि जेव्हा आपल्यासमोर स्वामी बसलेले असतात, साक्षात मूर्ती आपल्यासमोर असते, तर आपलं मन इकडे तिकडे जात नाही, आपलं मन तिथेच स्थिरावतं. तर म्हणूनच आपल्याला मूर्तीपूजा दिलेली असते. तर आता 10 जुलैला आपली येते गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमासाठी ज्यांना ज्यांना महाराजांची मूर्ती घ्यायची असेल स्वामींची, तर खूप छान छान नवीन स्वामींच्या मूर्ती आलेल्या आहेत. ही जी स्वामींची मूर्ती आहे ती पण अवेलेबल आहे. कुठे अवेलेबल आहे? बाप्पा मोरिया स्टोअरमध्ये. त्यांचं संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचे नंबर वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. इथे सुद्धा स्क्रीनवरती ब्लिंक होत असेल. तर ही मूर्ती अवेलेबल आहे. याच्यामध्ये 4 इंचाची सुद्धा मूर्ती अवेलेबल आहे आणि ह्या नवीन मूर्ती आलेल्या आहेत स्वामींच्या. तर चला मी पहिले तुम्हाला ह्या तर ही जी स्वामींची मूर्ती आहे ना, तर ही 10 इंचाची मूर्ती आहे आणि बघा किती सुंदर मूर्ती आहे स्वामींची. मला काढून दाखवते. तर बघा स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. जे त्यांची बसण्याची जी पोझिशन आहे ना, ती सेम ती आधीची जी मूर्ती आहे ना तशीच आहे सेम. फक्त यांचा चेहरा जो आहे ना, तो अक्कलकोटला तुम्ही बघितलं असेल की स्वामींचा जो फोटो आहे तसाच्या तसा चेहरा हुबेहूब इथे बनवला आहे. छान स्वामींना बघा इथे माळसुद्धा दिलेली आहे. इथे रुद्राक्षांची माळ आहे आणि इथे मोत्यांची माळ आहे. मध्ये रुद्राक्ष मणी आहे आणि खाली ना याला सुंदर असं जे व्याघ्र आसन जे म्हटलं जातं तसं व्याघ्र आसन आहे याला. आणि बघा खूप सुंदर अशी ही स्वामींची मूर्ती आहे. तर ही 10 इंचाची मूर्ती आहे स्वामींची. 10 इंचाच्या आसपासच आहे. फायबरची आहे आणि ही बाप्पा मोरिया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना ही मूर्ती हवी असेल, ज्यांना ऑर्डर करायची असेल, तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मूर्ती बुक करा. तर बघा या मूर्तीची जी प्राईस आहे ती इथे ब्लिंक होत असेल किंवा तुम्ही तिथे स्टोअरमध्ये कॉल करून त्यांना प्राईस तुम्ही मूर्तीची विचारू शकता. तर बघा खूप सुंदर अशी फायबरची खूप छान अशी मूर्ती आहे. आपल्याला देवघरात ठेवायला नको हवी असेल, पण अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या जागी ठेवू शकता. तुमच्या घरातला एखादा सुंदर असा कॉर्नर असेल तिथे तुम्ही ही मूर्ती सुंदर अशी ठेवू शकता. बघा खूप जणांना खूप कुठे कुठे मूर्ती छान स्वामींची ठेवायची असते, तर तिथेही तुम्ही ही मूर्ती अशी छान ठेवू शकता. खूप सुंदर आहे. बघा याच्यावर काम बघा किती छान केलं आहे. अगदी जवळून मी तुम्हाला एक मूर्तीचा पूर्ण ग्लान्स आहे ना तो पण दाखवते. तर ही आहे 10 इंचाची मूर्ती. अशी सेम ही दुसरी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं जे आसन होतं ते वेगळं आहे आणि या मूर्तीचं आसन आहे ते प्लेन आसन आहे, म्हणजे पांढऱ्या रंगाचं, शुभ्र पांढऱ्या रंगाचं असं आसन आहे याचं. तर बघा ही सेम मूर्ती आहे. मी प्लास्टिक काढत नाही आहे कारण मूर्ती खराब होते आणि या सगळ्यांना हँड पेंटेड आहेत, त्याच्यामुळे ह्याची प्राईस जास्त आहे. ही जी मूर्ती होती ती बनवलेली होती आणि ही मूर्ती जी आहे ती हँड पेंटेड, पूर्ण पेंट केलेली आहे, तर त्याच्यामुळे ह्याची प्राईस थोडी जास्त आहे. पण खूप वर्थ आहे मूर्ती, मी सांगेन तुम्हाला. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. याची पण बघा आसन जे आहे ते अशा प्रकारचे आहे, म्हणजे बैठक जी आहे ती स्वामींची अशा प्रकारची. आणि हा जो स्किन कलर दिला आहे ना, त्यामुळे अगदी जो चेहरा आहे किंवा जे संपूर्ण शरीर आहे ते अगदी असे स्वामी असे जिवंत आपल्यासमोर बसल्यासारखेच वाटतात. तर ही जी मूर्ती आहे याचं बघा आसन वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ह्याची प्राईस थोडी वेगळी आहे.
त्याची प्राईस जी आहे ती इथे ब्लिंक होत असेल किंवा तुम्ही कॉल करून विचारू शकता। ही पण सेम 10 इंचाचीच मूर्ती आहे, फक्त याच्यामध्ये आसन जे आहे ते वेगळे आहे। त्यानंतर याच्या खालोखाल कोणाकोणाला छोटी मूर्ती स्वामींची हवी असते, खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या नको हव्या असतात, तर सेम मूर्ती आहे। आणि बघा याचं फक्त आसन पण सेम आहे, जसं मी आत्ताच दाखवली ना तसंच सेम आसन आहे याचं। आणि ही मूर्ती मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते की ही किती इंचाची मूर्ती आहे। तर ही जवळपास 6 इंचाची म्हणजे 5.5 ते 6 इंचाची मूर्ती आहे स्वामींची। ही एक मूर्ती मी तुम्हाला खोलून दाखवते। खूप सुंदर मूर्ती आहे स्वामींची, खूप सुंदर। आणि ज्यांना कोणाला बघा मागच्या वेळी बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की ताई ती मूर्ती आहे त्या मूर्तीच्या हातामध्ये गोटी आहे, तर या मूर्तीच्या हातामध्ये गोटी नाही आहे। तर ज्यांना गोटी नसलेली मूर्ती हवी असेल तर ते ही मूर्ती नक्कीच मागू शकतात। बघा इथे सुंदर असं स्वामींच्या बोटामध्ये ना अंगठीसुद्धा दिली आहे त्याने आणि खूप सुंदर दिसते। अगदी बारीक बारीक जे आपण काम म्हणतो ना तसं अगदी बारीक काम केलं आणि डोळे बघा स्वामींचे किती बोलके आहे त्या मूर्तीचे पण। तर खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे। याला पण सेम तसंच काम केलं आहे। मोतीचे जे मणी आहेत ते, मध्ये रुद्राक्ष, त्यानंतर इथे रुद्राक्षाची माळ आणि सुंदर असं हे भगवं वस्त्र स्वामींना नेसवलेलं आहे। तर बघा स्वामींची खूप सुंदर मूर्ती ही पण। तर ही पण मूर्ती तुम्हाला ऑर्डर करायची असेल, ही 5.5 ते 6 इंचाची मूर्ती आहे। ही मूर्ती पण तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर दिलेला जो नंबर आहे तिथे तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। तर त्या मूर्तीच्या आणखीन खालोखाल म्हणजे ती जवळपास 6 इंचाची मूर्ती आहे, तर त्याच्यापेक्षा आणखीन एक छोटी साईज आहे म्हणजे 5 इंचाची, 4.5 ते 5 इंचाची मूर्ती आहे। सेम मूर्ती आहे बघा, सेम आहे, काहीच फरक नाही आहे। या चारही मूर्ती अगदी सेम आहेत, फक्त साईज 2 मूर्तींची वेगवेगळी आहे। बाकी त्या मूर्तींची साईज पण सेम आहे, फक्त आसनमध्ये फरक आहे। म्हणजे आसनामुळे सुद्धा बघा मूर्तीची हाईट थोडीशी वाढते। तर ही पण 5 इंचाची मूर्ती आहे, 4 ते 5 इंचाची, अगदी सेम जशीच्या तशी आहे मूर्ती। ही पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते। ही बघा ही छोटीशी स्वामींची मूर्ती। या मूर्तीमध्ये तुम्हाला फीचर्स व्यवस्थित दिसत असतील बघा, डोळे स्वामींचे किती बोलके आहेत, अगदी सुंदर अशी ही स्वामींची मूर्ती आहे। खूप छान मूर्ती आहे। फेस म्हणजे चेहऱ्याचे सगळ्यात महत्त्वाचं असतं मूर्तीचं ते म्हणजे चेहऱ्याचं काम। तर बघा स्वामींचा चेहरा बघा किती बोलका आहे याच्यामध्ये आणि छान सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे। तर ही पण तुम्हाला ऑर्डर करायची असेल, ही 5 इंचाची 4.5 ते 5 इंचाची मूर्ती आहे। तर ही मूर्ती तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे तिथे कॉल करून बुक करू शकता मूर्ती। बघा किती सुंदर आहे। एवढ्या छोट्या मूर्तीमध्ये काम करणं खूप मुश्किल होऊन जातं, पण तरीही किती सुंदर काम इथे केलेलं आहे स्वामींचं। त्यांना वस्त्र आपण छान छान वस्त्र घातले, मुकुट घातला तर अगदी महाराज खूप 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 सुंदर दिसतील। आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट मी याची या मूर्तीची खास जी आहे जी मला आढळली तर ती मी तुम्हाला सांगते। ही मूर्ती बघा आणि हा जो फोटो आहे माझ्याकडे जो हातानेच काढलाय, तर ही मूर्ती आणि हा फोटो बघा अगदी सेम स्वामींची बैठक म्हणा किंवा सगळं म्हणा अगदी सेम असं आहे। म्हणजे अक्कलकोटचा फोटो आहे हा स्वामी महाराजांचा, तुम्ही बघितला असेल अक्कलकोटला फोटो, आणि तशीच्या तशी हुबेहूब तशी ही मूर्ती बनवली बघा, काही म्हणजे काहीच फरक नाही आहे। बैठक जी आहे स्वामींची ती अगदी सेम आहे। स्वामींना बघा चेहरा बघा स्वामींचा, स्पेशली मी तुम्हाला सांगेन की खूप अगदी हुबेहूब असा चेहरा साकारलेला आहे। तर ही सेम जी अक्कलकोटला जो फोटो आहे ना महाराजांचा तशी सेम टू सेम अशी ही मूर्ती बनवलेली आहे। तर अशा स्वामींच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आलेल्या आहेत। एकाच प्रकारची मूर्ती आहे ही, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज तुम्हाला मिळून जातील
आणि गुरुपौर्णिमेसाठी ज्यांना पण स्वामींची मूर्ती हवी असेल तर तुम्ही नक्की ही मूर्ती मागवू शकता। फायबरची मूर्ती आहे संपूर्ण आणि ह्याच्यावर तुम्ही अभिषेक वगैरे सगळं करू शकता। फक्त अभिषेक सारखा नाही करायचा, म्हणजे प्रत्येक गुरुवारी नाही, तुम्ही महिन्यातून एकदा किंवा असं करू शकता, 15 दिवसातून एकदा वगैरे, कारण ही पेंटेड मूर्त्या असतात आणि आपण जे पंचामृत वगैरे जे घालतो त्याच्यामध्ये क्षार असतात आणि त्याच्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतं। तर म्हणून आपल्या स्वामींची काळजी आपणच घ्यायची आणि त्याच्यासाठी तुम्ही महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा वगैरे तुम्ही नक्की याच्यावर अभिषेक करू शकता। तर ज्यांनाही स्वामींची मूर्ती हवी असेल तर त्यांनी नक्कीच बुकिंग करा आणि तुम्ही मूर्ती घेऊ शकता। तर तुम्हाला मी स्वामी महाराजांच्या मूर्ती तर दाखवल्या, पण आज मी आणखीन एक खूप छान मूर्ती तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। तर ते म्हणजे की आता 27 तारखेपासून येणार आहेत आपले बाप्पा, 27 ऑगस्टपासून। पण अशा छान छान मूर्ती, म्हणजे फायबरच्याच मूर्ती आहेत बाप्पांच्या, पण अगदी जिवंत असं काम केलेलं आहे मूर्तीला। खूप सुंदर मूर्ती आहे। तर बाप्पांची ना ही पहिली एक सुंदर मूर्ती मी तुम्हाला दाखवते बघा। तुम्ही बघाल ना तुम्हाला पण समजेल की किती सुंदर मूर्ती आहे। म्हणजे अगदी असं वाटते की आत्ता बोलतील बाप्पा, इतके सुंदर। डोळ्यांचं काम बघा किती छान, किती सुरेख केलं आहे। छोटीशी अशी बाप्पांची मूर्ती आहे बघा, एवढीशीच आहे, हातापेक्षा पण छोटी आहे। आणि याच्यासोबत हे जे जास्वंदाचे फुलं दिले आहेत ना, हे आर्टिफिशियल जास्वंदाचे फुलं आहेत, जे कागदी किंवा कापडी बनवतात ना तसे हे फुलं आहेत, त्याच्यामुळे ते खराब होणार नाहीत। आणि बाप्पांची बैठक बघा किती सुंदर आहे। तर बऱ्याच जणांना आपल्याला असं ठेवण्यासाठी मूर्त्या हव्या असतात बाप्पांच्या, किंवा कधी कधी बघा कारच्या डॅशबोर्डवरती आपल्याला बाप्पांची सुंदर अशी मूर्ती हवी असते, अशी काहीतरी वेगळी की जिच्याकडे बघितल्यानंतर आपलं मन तर प्रसन्न होईलच, पण दुसऱ्यांचं सुद्धा मन प्रसन्न होईल, जोही बघेल तो बघतच राहील। इतकी सुंदर अशी विलोभनीय अशी ही बाप्पांची मूर्ती आहे बघा, किती सुंदर आहे। आणि याला जो स्पेशली जो कलर दिला ना, स्किन कलर, त्याच्यामुळे आणखीन अशी जिवंत वाटते मूर्ती। खूप सुंदर असं स्वरूप आहे बाप्पांचं, असं गोड गोड स्वरूप आहे, लहान मुलांना खूप आवडेल। आणि इथे छोटेसे बघा उंदीर मामा सुद्धा इथे दिलेले आहेत। आणि बाप्पांची बैठक बघा इथे किती सुंदर आहे, पितांबराचा रंग, हा शेल्याचा रंग खूप 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 सुंदर आहे। मुकुट पण बघा किती छान आहे, तर अगदी रेखीव आहे। ही स्पेशल जे आर्टिस्ट आहेत मोठे मूर्ती बनवणारे त्यांच्याकडून या मूर्त्या बनवून आलेल्या आहेत। संपूर्ण मूर्ती हँड पेंटेड आहे, संपूर्ण हाताने बनवलेली अशी मूर्ती आहे। तर ह्या मूर्तीची सुद्धा प्राइस तुम्हाला, म्हणजे या मूर्तीची जी रेंज आहे ना ती जास्त आहे, म्हणजे 2-2.5 हजारच्या पुढे आहे, 2,500 ते 4-4.5 हजारपर्यंत याची रेंज आहे। पण त्याचं कारणही तसंच आहे, ही मूर्ती जी आहे संपूर्ण हाताने पेंट केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे ज्या हँडमेड गोष्टी असतात त्याची प्राइस नेहमी जास्त असते, पण अगदी सुंदर, अगदी सुंदर अशी ही मूर्ती आहे। तुम्ही जेव्हा स्वतः बघाल ना तेव्हाच तुम्हाला, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला खरंच वाटेल की खरंच कुठेतरी बरोबर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये फक्त एवढ्याच नाही तर आणखीन बऱ्याच मूर्ती दादांकडे अवेलेबल आहेत, तर ज्यांना हव्या असतील अशा वेगळ्या काही सुंदर अशा छोट्या छोट्या बाप्पांच्या मूर्ती, तर तुम्ही नक्की तिथून मागू शकता, बाप्पा मोरिया स्टोअरमधून। तर ही एक मूर्ती आहे बाप्पांची। त्यानंतर आणखीन एक सुंदर मूर्ती आहे बाप्पांची, तर ती म्हणजे बघा काहीतरी वेगळं आहे, एकदम वेगळं। वरती जे मुख आहे ते गजमुख लावलेलं आहे। त्यानंतर बैठक बघा किती सुंदर आहे, इथे छान छोटेसे उंदीर मामा आहेत, छान लोड आहेत साईडला, बघा कशी सुंदर मूर्ती बनवलेली आहे। आणि हे खाली स्टँड पण खूप छान आहे, कोणाकोणाला ऑफिसच्या डेस्कवर सुद्धा ठेवायला अशी सुंदर बाप्पांची मूर्ती हवी असते तर साईज अगदी परफेक्ट आहे। म्हणजे आपण कारच्या डॅशबोर्डवर सुद्धा लावू शकतो किंवा ऑफिसच्या डेस्कला आपण ठेवू शकतो, किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर गिफ्ट करण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे। त्यानंतर बऱ्याच जणांना घराच्या एंट्रन्सच्या इथे बाप्पांची मूर्ती ठेवायची असते, तर तिथेही तुम्ही अशी सुंदर अशी मूर्ती ठेवू शकता। आणि ही फायबरची मूर्ती आहे पूर्ण आणि संपूर्ण हँड पेंटेड आहे। तर बघा किती सुंदर आहे, पितांबर जे नैसवलं आहे किंवा जो शेला घेतला आहे तर तो पण बघा किती सुंदररित्या ठेवलेला आहे। तर अशा या खूप म्हणजे दुर्मिळ आहेत या मूर्ती अशा बघायला मिळणं। हे जे गजमुख आहे ते किती सुंदर दिसतंय, तर अशी खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे। त्यानंतर आणखीन एक वेगळीच अशी मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे,
ही मूर्ती मी सुद्धा पहिल्यांदा बघितली अशी बाप्पांची मूर्ती. तर ती म्हणजे की हे बघा, हे आहेत हनुमान. जय हनुमान. आणि हनुमंतांच्या मांडीवरती बाप्पा बसलेत आणि ते पण किती सुरेख आणि गोड असे बाप्पा आहेत बघा. खूप सुंदर दिसत आहेत आणि म्हणजे वेगळं स्वरूप आहे बघा. हनुमंतांचं स्वरूप पण बघा किती सुंदर आहे आणि संपूर्ण हाताने पेंट केलेली मूर्ती आहे बघा, किती छान आहे. ज्यांना खरंच अशा काहीतरी वेगळ्या मूर्ती हव्या असतील देवांच्या, तर तुम्ही नक्की बाप्पा मोरया स्टोअरमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ह्या मूर्तीची जी रेंज आहे ती 2,500 ते 4-4.5 हजारच्या रेंजमध्ये आहे. कारण संपूर्ण मूर्ती जी आहे ती आर्टिस्ट जे आहेत, म्हणजे मोठ्यात मोठे जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून या मूर्ती स्पेशली बनवून घेतल्या आहेत. आणि त्या मूर्तींमध्ये एवढा जिवंतपणा आहे ना की तुम्ही अगदी समोरून बघाल ना तर तुम्हाला अगदी हुबेहूब म्हणजे डोळे वगैरे अगदी बोलके आणि खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. म्हणजे ही बाप्पांची मूर्ती तर इतकी सुंदर आहे. छोटीशी एवढीशी चिंटुकली मूर्ती आहे पण खरंच खूप छान आहे. मी अगदी तुम्हाला असा जवळून ग्लास दाखवते की तुम्हाला कळेल की मूर्ती खरंच किती सुंदर दिसते. कधी कधी कॅमेरा ना, ज्या ओरिजिनल गोष्टी असतात त्या कॅमेरा कधी कधी कॅच करत नाही, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवेन की किती सुंदर वाटते मूर्ती बाप्पांची. तर ही पण अशी एक वेगळी मूर्ती आहे. समजा कोणाच्या दरवाजावर ज्यांना असं हनुमानाची मूर्ती ठेवायची असेल तर त्याच्यासोबत बाप्पांची मूर्तीसुद्धा आपण बसवू शकतो बघा. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. तर अशा बऱ्याचशा मूर्ती आहेत अजून. ह्या फक्त त्यांनी मला सॅम्पलसाठी पाठवल्या होत्या, पण आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला जर अशा मूर्ती हव्या असतील तर तुम्ही तिथे व्हॉट्सअपवर त्यांना किंवा कॉल करून विचारू शकता. आणखीन जे पण काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर ते सुद्धा ते तुम्हाला तिथे दाखवते. तर आज या मूर्ती सगळ्या दाखवण्याचं कारण म्हणजे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नेहमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि खरंच खूप बेस्ट आहे. त्यांचं जे काम केलेलं आहे ना मूर्तीचं ते खूप सुंदर आहे. कधी कधी काय मूर्ती अशा असतात की चेहरा काहीच कळत नाही की चेहऱ्यावर काय काम केलं आहे. आणि जोपर्यंत चेहरा बोलका नसेल ना तोपर्यंत तुम्हाला त्या मूर्तीमधले भावच दिसणार नाही. तर म्हणून अशी मूर्ती की अगदी नाकी डोळी अगदी खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पहिले मी मागवली, मला आवडली आणि त्यानंतरच मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवली. तर ज्यांनाही पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आधी ज्यांना पण स्वामी महाराजांना घरी न्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच बाप्पा मोरया स्टोअरमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही या मूर्ती बुक करू शकता. आणि त्याचप्रमाणे मी जर तुम्हाला बाप्पांच्या मूर्ती दाखवल्या वेगवेगळ्या, तर ह्या तर म्हणजे अगदी वेगळ्या मूर्ती आहेत. तुम्ही नक्कीच बघितल्या नसतील अशा मूर्ती. आणि ह्याच्यापेक्षा पण आणखीन बऱ्याच डिझाईन्स त्यांच्याकडे याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्तीच्या अवेलेबल आहेत. तर त्यासुद्धा तुम्ही तिथून मागू शकता. बाप्पा मोरया स्टोअर हे दादरला कीर्तिकर मार्केट आहे. कीर्तिकर मार्केटमध्ये तिथे शॉप आहे. त्यांचा पूर्ण डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर ज्यांना पण पर्सनली जाता येत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत नाही आहे व्यवस्थित आणि तुम्ही जाऊ शकत असाल तिथे जवळपास, तर तुम्ही नक्कीच तिथे पर्सनली व्हिजिट करून तुम्ही मूर्ती स्वतः बघा आणि त्यानंतर तुम्ही मूर्ती खरेदी करा. किंवा ज्यांना जमत नसेल यायला तर त्यांच्यासाठी हे ऑनलाईन ऑप्शनसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा कॉल करून तुम्ही मूर्ती बुक करू शकता. तर आजच्या अशा या छान मूर्ती जर तुम्हाला आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.